नमस्कार. नवप्रेरणा एंटरटेनमेंटमध्ये आपलं मनापासून स्वागत. नाशिकच्या विदुषी त्या विस्मरणात जाऊ नये, त्यांची ओळख आपल्या कायमस्वरूपी स्मरणात राहावी या उद्देशाने मी हे व्हिडिओ करीत आहे. आजच्या भागात आपण भेटूया अशाच एका विदुषीला. नाशिकची पहिली महिला विशेष कार्यकारी दंडाधिकारी, ऑनररी मॅजिस्ट्रेट. पण त्याही आधी स्वातंत्र्य लढ्यात उडी घेणारी एक धाडसी तरुणी, सुलभा पुजारी. सुलभाताईचा जन्म 1920 नंदुरबार येथे झाला. शालेय शिक्षण जळगावला झाले. त्याचवेळी वाढत असलेल्या स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी भाग घेतला आणि एका शूरवीर बालेचा आणि त्यानंतर स्त्री स्वातंत्र्य सैनिकेचा उदय झाला. अनेक भूमिगत कामे करणे, निरोप पोहोचवणे, प्रभात फेऱ्या, परदेशी कापडांच्या होळ्या आदी कार्यक्रमात त्यांनी धमाल उडवून दिली. यानंतर या कार्यक्रमाची दिशा बदलून प्रौढ साक्षरता वर्ग, महिलांना मार्गदर्शन आदी गोष्टीत त्यांनी अतिशय भरीव कार्य केले. 1945 साली माहेरच्या शरयू अजवतकर नाशिकच्या सौ सुलभा गंगाधर पुजारी झाल्या आणि विवाहोत्तर जीवनासाठी नाशिककर झाल्या. त्यांचे सासरे भास्कर अप्पाजी पुजारी हे स्वातंत्र्य सैनिक होते. त्या स्वातंत्र्य सैनिकाच्या घरच्या सुनबाई होऊन आल्या. नंतर राजकीय व सामाजिक स्वातंत्र्य चळवळीत कामास सुरुवात झाली. नाशिकला ऑल इंडिया विमेन्स परिषदेत सभासद झाल्यानंतर त्या अध्यक्ष झाल्या. नंतर जिल्हा पातळीवर त्यांची निवड झाली. तेथे स्त्रिया व मुली यांच्या शिक्षणासाठी प्रयत्न, स्त्री आरोग्य समस्यांचं निर्मूलन, विवाहितांच्या प्रश्नांचे निराकरण आणि पुढे त्याच अनुषंगाने नाशिक आणि आसपासच्या खेड्यातून स्त्रियांना मदत करणे, स्वच्छता, आरोग्य पालनाचे शिक्षण देणे, बाळंतपणासंबंधी माहिती आणि अर्थसहाय्य देण्यासाठी मार्गदर्शन करणे, बालवाड्या, अंगणवाड्या, शाळा, महिला मंडळांची स्थापना अशी खूप मोठी यादी आहे. मग त्यांनी शाळेतही नोकरी केली आणि एक उत्तम शिक्षिका म्हणून लौकिक मिळवला. शासकीय कन्या विद्यालयाच्या प्राचार्य म्हणून त्यांनी काम पाहिले. देशस्थ ऋग्वेदी संस्थेची महिला शाखा केवळ त्यांच्यामुळेच निर्माण होऊ शकली. पुढे बाल सुधारगृहाच्या उपाध्यक्ष, सरकारी रुग्णालयाच्या व्हिजिटर म्हणून त्यांची नेमणूक झाली. नंतर 12 वर्षे विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून त्यांना काम करण्याची संधी मिळाली. विविध कामांचा अनुभव आणि वाचनाचा व्यासंग यातून प्रगल्भ व्यक्तिमत्व घडले. सुलभाताईंनी एक क्रांतिकारक विचार मांडला. महिलांची स्वतंत्र बँक असली पाहिजे. हा विचार फक्त आर्थिक नव्हता, तो स्त्रीच्या अस्तित्वाचा जाहीरनामा होता. बँक जिथे महिला कर्ज घेऊ शकतील, स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतील, स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतील. हा विचार अनेक महिलांना आवडला. शेअर खरेदीसाठी महिलांना तयार करणं म्हणजे तारेवरची कसरत होती. त्या स्वतः महिलांच्या घरी जायच्या, बसून समजावून सांगायच्या, विश्वास देत होत्या. हे तुमच्यासाठी आहे, तुमच्या मुलांसाठी आहे, तुमच्या स्वाभिमानासाठी आहे. 10-10 रुपयांचे शेअर्स विकून महिला बँकेचे भाग भांडवल गोळा करताना बाईंनी जीवाचे रान केले. आणि सन 1973 साली सौ कमलाबाई चांडक यांच्याबरोबर राहून नाशिक येथे महिला बँकेची स्थापना केली. आत्तापर्यंतच्या सामाजिक कार्यात महिला बँकेची स्थापना करून सामाजिक सेवेवर सुवर्ण कळस चढवला असे म्हणण्यास हरकत नाही. आणि त्यामुळेच ही महिला बँक हे त्यांचे एक स्मारक म्हटल्यास
अतिशयोक्ती ठरणार नाही. सुलभाताईंनी फक्त आर्थिकच नाही तर सामाजिक आणि सांस्कृतिक बंधनेही तोडली. कसं? तर त्यांनी महिलांना नाट्यगृहात, चित्रपटगृहात, व्याख्यानांमध्ये नेलं. सुलभाताईंनी महिलांना फक्त आर्थिकदृष्ट्या उभं केलं नाही तर समाजाने घालून दिलेल्या अदृश्य साखळ्याही तोडल्या. त्या काळात महिलांनी एकट्याने बाहेर पडणं सहज गोष्ट नव्हती. चित्रपट बघायला जाणं, नाटक बघणं, संगीत कार्यक्रम किंवा एखाद्या राष्ट्रीय नेत्याचं व्याख्यान ऐकायला जाणं हे सगळं स्त्रीसाठी मर्यादेबाहेरचं मानलं जायचं. सुलभाताईंनी याला शांतपणे पण ठामपणे आव्हान दिलं. त्या म्हणाल्या, सिनेमा पाहणं चुकीचं नाही. चुकीचं आहे स्त्रीला त्यापासून दूर ठेवणं. त्यांनी महिलांसाठी मॅटिनी शोला जाण्याची प्रथा सुरू केली. नाटक असो, संगीताचा कार्यक्रम असो किंवा राष्ट्रीय विचारांचं व्याख्यान, महिलांनी बाहेर पडून ते अनुभवायलाच हवं हा विचार त्यांनी रुजवला. हळूहळू महिलांच्या पावलांचा आवाज नाट्यगृहात, सभागृहात ऐकू येऊ लागला. हा बदल लहान वाटतो, पण तो मनातला मोठा दरवाजा उघडणारा होता. खरे तर त्यांच्या कार्याचे मूल्यमापन करणे ही सोपी गोष्ट नाही, पण एका गोष्टीचा उल्लेख करावासा वाटतो. नाशिक मर्चंट बँकेची स्थापना झाली आणि काही दिवसातच त्या बँकेची सकाळ संध्याकाळ शाखा सुरू झाली. त्याचे उद्घाटन सौ सुलभाताईंनीच केले. नाशिकला गंगा गोदावरी महोत्सवात पारितोषिक वितरण समारंभात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून गेल्या. त्यावेळी त्यांनी आयोजकांना स्त्रियांसाठी सुद्धा काही स्पर्धा सुरू करा आणि त्यांना पुढे येण्यासाठी प्रोत्साहन द्या असा प्रेमळ सल्ला दिला. नाशिकला महिला होमगार्ड शाखा त्यांनी सुरू केली. समाजकार्य, शिक्षण, प्रशासन या सगळ्यांच्या जोडीला सुलभाताईंच्या आयुष्यात एक अतिशय हळवा पण तितकाच समृद्ध पैलू होता. साहित्य आणि नाटक. कथा, कविता, कादंबऱ्या त्या आवडीनं वाचत, पण नाटकावर त्यांचा विशेष जीव होता. राम गणेश गडकरींच्या नाटकावर त्या तासनतास बोलू शकत. प्रत्येक पात्र, प्रत्येक संवाद त्यांच्या स्मरणात जिवंत असे. जगदीशचंद्र माथुर यांचं कोणार्क हे नाटक त्यांनी अत्यंत समर्थपणे मराठीत अनुवादित केलं. हा अनुवाद आकाशवाणी जळगाववरून 2 वेळा प्रसारित झाला. प्रसिद्ध रंगकर्मी मधुकर तोरडमल हे नाटक रंगमंचावर आणण्यास इच्छुक होते. तयारीही झाली, पण काही तांत्रिक अडचणीमुळे ते स्वप्न रंगमंचावर साकार होऊ शकलं नाही. पण सुलभाताई खचल्या नाहीत. सुमारे 4 दशके त्या अखंडपणे समाजसेवेत झटत राहिल्या. अखिल भारतीय महिला परिषदेचे 35 वर्षे सतत काम केल्यानंतर 1997 मध्ये दिल्ली येथे झालेल्या 66व्या अधिवेशनात त्यांचा सत्कार करून त्यांना गौरविण्यात आले. त्यावेळचे पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांच्या हस्ते त्यांचा गौरव झाला. अटल बिहारी वाजपेयी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. नंतर त्यांचे अनेक सत्कार सोहळे झाले, पण हा त्या सर्वावरचा कळस होता. याशिवाय लोकहितवादी मंडळ, नाशिक रोटरी क्लब, शासकीय कन्या शाळेचा आदर्श शिक्षक पुरस्कार, डी.एड. कॉलेजचा गुणवंत आदर्श महिला पुरस्कार, ऋग्वेदी ब्राह्मण शाखेचा सन्मान असे अनेक पुरस्कार त्यांच्या कार्याची साक्ष देणारे आहेत. अतिशय खेळकर वृत्तीच्या, रसिक मनाच्या, सर्व कार्यक्रमात आघाडीवर राहून सगळ्यांचाच चवीने आस्वाद घेणाऱ्या, अत्यंत उत्साही आणि इतरांना प्रोत्साहित करणाऱ्या तर त्या होत्याच, पण वेळ प्रसंगी थट्टा मस्करी करून मनमुराद हसविणाऱ्या व अत्यंत गप्पिष्ट. आपले आचार विचार या सगळ्यात सुसंगती असावी आणि आपण महाराष्ट्रीयन आणि भारतीय आहोत
याचा सार्थ अभिमान आपणास असावा, हे त्यांचे विचार अत्यंत उपयुक्त आहेत, हेही तितकेच खरे. आज मागे वळून पाहताना एक प्रश्न आपल्याला पडतो. आपण अशा स्त्रियांना विसरलो कसे, ज्या न बोलता लढल्या, न गाजावाजा करता काम केलं आणि इतरांसाठी स्वतःला झिजवलं. त्या स्त्रिया इतिहासात नाहीत म्हणून त्या कमी महान ठरत नाहीत. सुलभा पुजारी म्हणजे स्त्रियांना स्वावलंबनाचा मार्ग दाखवणारी मार्गदर्शक आणि समाजाला हळूच बदलून टाकणारी एक शांत क्रांती. आज आपण त्यांना आठवतो आहोत, म्हणजे तो वारसा पुन्हा जिवंत करतो आहोत. विस्मृतीत गेलेली ही स्त्री आज आपल्या स्मृतीत आणण्याचा माझा हा अल्पसा प्रयत्न. या विदुषीला मानाचा सलाम. पुढील भागात भेटूया अशाच एका विदुषीला. धन्यवाद. या होत्या महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपली छाप सोडणाऱ्या नाशिकच्या प्रभावी स्त्रिया, अर्थात नाशिकच्या विदुषी. मूळ लेखिका डॉक्टर विद्या केशव चिटको. निर्मिती नवप्रेरणा एंटरटेनमेंट. मराठी भाषांतर आणि वाचक स्वर ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी, बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते. धन्यवाद.